नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालयात तुमचं स्वागत करत आहे। आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे त्यांचं नाव काय शब्द संपदा आणि या शब्द संपदाचा तिसरा सीझन आहे। तर चला बघूया या शब्द संपदाबद्दल आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे। तर चला बघून घ्या। इथे बघा, इथे आपण 7व्या प्रकारे पाहणार आहे। त्यांचं नाव काय आहे? प्रत्यय। काय नाव आहे तिचं? प्रत्यय। तर प्रत्यय काय है? चला बघूया। शब्द या अक्षर शब्दों के अंत में जुड़कर मूल शब्द का अर्थ परिवर्तित कर देते हैं, उन्हें प्रत्यय कहते हैं। शब्द किंवा अक्षर प्रत्यय काय कोणाला म्हणत आहे? शब्द किंवा अक्षर शब्दातून अंतमध्ये जोडून जात आहे, त्यांच्या मूळ शब्दाला अर्थ परिवर्तन होऊन जात आहे, त्यांना आपण प्रत्यय असंही म्हणतो। जसे सुंदर विशेषण, तर इथे बघणार आहे जसे की सुंदर प्लस धन ता प्रत्यय सुंदरता भाववाचक संज्ञा। आणि इथे दुसरा पाहणार आहे भारत संज्ञा धन ईय प्रत्यय बराबर भारतीय विशेषण। आणि इथे तुम्ही तिसरा बघणार क्रोध भाववाचक संज्ञा धन इत प्रत्यय क्रोधित विशेषण। चौथा बघणार मनुष्य जातीवाचक संज्ञा वत्य प्रत्यय मनुष्यत भाववाचक संज्ञा। इथे तुम्ही पाहणार पाचवा खेळणा क्रिया धन आडी प्रत्यय खिलाडी संज्ञा। तर याप्रमाणे इथे जे प्रत्यय दिलेले आहे त्यांच्या परिवर्तन आपण बघणार आणि कसा प्रत्यय जोडून जात आहे ते पण आता आपण पाहणार आहे। तर चला बघून घ्या। प्रत्यय यांचा दोन प्रकार आहे। प्रत्यय यांचा किती प्रकार आहे? दोन प्रकार आहे। कृदंत प्रत्यय आणि तद्धित प्रत्यय। किती? दोन प्रकार दिलेले आहे। प्रत्यय यांच्या दोन प्रकार दिलेले आहे। पहिला आहे कृदंत प्रत्यय आणि दुसरा आहे तुमचा तद्धित प्रत्यय। पहला कृदंत प्रत्यय मध्ये जो प्रत्यय क्रियाओं के अंत में जोड़े जाते हैं, जे प्रत्यय क्रियाचं अंत मध्ये जोडून जात आहे त्यांना आपण कृदंत प्रत्यय असंही म्हणतात। त्यांना आपण काय म्हणतात? कृदंत प्रत्यय असंही म्हणतात। जसे उडना धन आन उडान, उडना धन आन इस उडान, भटकना धन आव भटकाव, भटकना धन आव भटकाव। तर याप्रमाणे घबराना धन आहट घबराहट। तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे। गाना धन वाला गाने वाला, गाना धन वाला गाने वाला। यहाँ आन आव आई आहट और वाला कृदंत प्रत्यय है। इथे जे तुम्ही बघितले इथे आन आव आई आहट हा सगळं कृत्यय प्रत्यय जोडून जात आहे। कळलं की नाही? हो। तर चला अजून काय आहे बघून घ्या। बघा, इथे तुमचा दूसरा शब्द आहे तद्धित प्रत्यय। कोणता शब्द आहे? तद्धित प्रत्यय। जो प्रत्यय संज्ञा या सर्वनाम या विशेषण के अंत में जोड़े जाते हैं उन्हें तद्धित प्रत्यय कहते हैं। बघा, नीट प्रमाणे ऐकून घ्या। ज्या प्रत्यय नीट प्रमाणे ऐकून घ्या ज्या प्रत्यय संज्ञा किंवा सर्वनाम किंवा विशेषण यांचं अंतमध्ये जोडून जात आहे त्यांना आपण तद्धित प्रत्यय असंही म्हणतो। नीट प्रमाणे ऐकून घ्या। पुन्हा सांगत आहे मी, ज्या प्रत्ययातून संज्ञा किंवा सर्वनाम या विशेषणांचा अंतमध्ये जोडून जात आहे त्यांना आपण तद्धित प्रत्यय असंही म्हणतात। जसे की मानवधनता मानवता, अपना धन तत्व अपनत्व, चतुर्धन आई चतुराई, सुंदरधन यन सौंदर्य, बच्चाधन पण बचपन। आणि इथे यहाँ ते तत्व आई आणि और पण तद्धित प्रत्यय आहेत। तर याप्रमाणे इथे यहाँ तत्व आई आणि तन धन प्रत्यय धन आहेत। आता आपण पाहणार आहे प्रमुख कृदंत प्रत्यय। काय पाहणार आहे? प्रमुख कृदंत प्रत्यय। बघा, जसा पहिला इथे आहे आव म्हणजे पडाव घेराव आणि सुझाव, हा तीन परिवर्तन दिलेले आहे। आवचा पडाव घेराव आणि सुझाव। दुसरा तुम्ही बघणार आहे आवट। आवटचं काय होतात? सजावट मिलावट आणि लिखावट। आवाचं काय होतं? पहनावा छलावा बडावा। आणि इथे चौथाचं काय होतं? आहट जगमगाहट सरसराहट चिल्लाहट। आणि इथे पाचवाचा होणार आई, तर लिखाई लढाई सिलाई। तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे। आता आपण पाहणार आहे सहावा आन उडान थकान मिलान। तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे। सातवा आपण बघणार ई हसी बोली धमकी। तर याप्रमाणे ई बद्दल कसं परिवर्तन होऊन जात आहे ते आपण इथे बघणार आहे। आता आठवा ता करता धरता आणि दाता। तर याबद्दल कसं परिवर्तन होऊन जात आहे ते पण तुम्ही बघणार आहे। तर अजून काय आहे बघून घ्या। बघा, आता आपण पाहणार आहे प्रमुख तद्धित प्रत्यय। काय पाहणार आहे? प्रमुख जे तद्धित प्रत्यय आहे ते आता आपण पाहणार आहे। तर चला बघून घ्या।
आचं काय होते भूका प्रिय विनीता, भूका प्रिय विनीता. दुसरा आई चतुराई भलाई आणि बुराई. नीटप्रमाणे ऐकून घ्या. आईचं काय होणार चतुराई भलाई आणि बुराई. ता सुंदरता प्रभुता श्रेष्ठता. आऊ उपजाऊ पंडिताऊ बटाऊ. आका भड़ाका धमाका धड़ाका. आयात बहुआयात तीस रायत अपनायत. तर आलू झगडालू ल जालू. आणि आलू दयालू कृपालू ईर्ष्यालू. आवट अमावट आर लुहार सुनार कुंभार. तर याप्रमाणे जी प्रमुख तद्धिती आहे त्याचा प्रत्यय असं प्रमाणे दिलेले जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. इन दोभिन मालिन आणि इथे तेलीन. इया दुखिया रसिया बिटिया. इला रंगीला जहरीला रशीला. उ पेटू बाजारू ढालो. ई मजदूरी खुशी पहाड़ी. एरा सपेरा ममेरा चचेरा. एला अकेला सोतेला. बघा इथे ओढा हातोडा. औती बपोती कठोती. हारा लकडहारा मणिहारा. य सौंदर्य माधुर्य ऐश्वर्य. तर याप्रमाणे इथे जे प्रमुख तत्वीय सद दिलेला आहे तर असं प्रमाणेही दिलेले जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. आता आपण पाहणार आहे लिंग. काय पाहणार आहे लिंग. आता आपल्या समोर आलेले आहे लिंग. तर आता आपण लिंग पाहणार आहे. बघा हिंदी में लिंग को दो वर्गों में बांटा जाता है. हिंदी यातून लिंगाला दोन वर्गातून विभाजित केलेले आहेत किंवा दोन वर्गातून बांटलेलं आहे. पहिला आहे पुल्लिंग आणि दुसरा आहे लिंग. लिंगचा दोन अर्थ आहे पुल्लिंग आणि स्त्रीलिंग. बघा घोडा लड़का इंद्र. घोड़ी लड़की इंद्रायणी. घोड़ी लड़की इंद्र आणि घोड़ी लड़की इंद्रायणी. जो शब्द पुरुष जाति का बोध कराते हैं उन्हें पुल्लिंग कहते हैं और जो शब्द स्त्री जाति का बोध कराते हैं उन्हें स्त्रीलिंग कहते हैं. हिंदी में अधिकांश पुल्लिंग शब्दों से स्त्रीलिंग शब्द बनाए जाते हैं. लिंग में परिवर्तन के नियम. नीटप्रमाणे ऐकून घ्या. ज्या शब्दातून पुरुष जातीचा बोध करून जात आहे त्यांना आपण पुल्लिंग असंही म्हणते आणि जे शब्द स्त्री जातीचा बोध करून जात आहे त्यांना आपण स्त्रीलिंग असंही म्हणते. हिंदीमध्ये अधिकांश पुल्लिंग शब्दांचं स्त्रीलिंग शब्द बनून जात आहे. लिंग परिवर्तन बद्दल त्यांचा नियम अशा प्रमाणे दिलेले जात आहे. तर चला बघून घ्या. बघा इथे ता से अंत होने पर ता के स्थान पर त्री करके आता है. तर ताचा अंत होणे परिवर्तन स्थानावर त्री करून जात आहे. जसे पुल्लिंग आणि स्त्रीलिंग नेता नेत्री, दाता दात्री, वक्ता वक्ती, कर्ता कर्त्री, धाता धाती, विधाता विधाती. तर याप्रमाणे असंही दिलेले जात आहे. आता आ प्रत्यय जोडकर सुत सुता, शिष्य शिष्या, मूर्ख मूर्खा. आणि इथे महोदय महोदया, बाल बाला, पूज्य पूज्य. आणि इथे वान मान जोडून समाप्त होणाऱ्या पुल्लिंग शब्द वरती मध्ये प्रत्यय जोडून जात आहे. ज्ञानवान ज्ञानवती, बलवान बलवती, रूपावान रूपवती, बुद्धिमान बुद्धिमती, श्रीमान श्रीमती, आयुष्यमान आयुष्यमती. तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे. आता आपण इका प्रत्यय जोडून जात आहे. बघा पुल्लिंग स्त्रीलिंग नायक नायिका, गायक गायिका, याचक याचिका, सेवक सेविका, लेखक लेखिका, साधक साधिका. आणि इनी जोडून जाणार आहे प्रत्ययबद्दल हंस हंसनी, पार्थी प्रार्थिनी, स्वामी स्वामिनी, तपस्वी तपस्विनी, अभिमानी अभिमागिनी, यशस्वी यशस्विनी. तर याप्रमाणे इनी जोडून जाणारे प्रत्यय असं प्रमाणे दिलेले जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा नी प्रत्यय जोडकर. नी प्रत्यय जोडून नवीन शब्द कोणता बनत आहे. पुल्लिंग स्त्रीलिंग शेर शेरनी, चोर चोरनी, सिंह सिंहनी, मोर मोरनी, भील भीलनी, राक्षस राक्षनी. इन प्रत्यय इथे बघा तुम्ही पुन्हा सहावा बघा. नी प्रत्यय जोडकर शेर शेरनी, चोर चोरनी, सिंह सिंहनी, मोर मोरनी, भील भीलनी आणि राक्षस राक्षसनी. तर याप्रमाणे इन प्रत्यय जोडून जात आहे. जसे लुहार लुहारीन, सुनार सुनारीन, पाप पापी पापीन, कहार कहारीन, ग्वाला ग्वालीन आणि साप सापीन. तर याप्रमाणे इया प्रत्यय जोडून जात आहे. चूहा चुहिया, बुडा बुडिया, डिब्बा डिब्बिया आणि लोटा लुटिया, कुत्ता कुतिया, बेटा बिटिया. तर याप्रमाणे असंही त्या जोडून जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा ई प्रत्यय जोडकर जसा लड़का लड़की, घोडा घोडी, पुत्र पुत्री, मामा मामी, चाचा चाची, देव देवी. तर याबद्दल इथे बघा पुल्लिंग ठाकूर ठकुराईन, हलवाई हलवाईन, गुरु गुरुआईन, बाबू बबुआईन, पंडित पंडिताईन, लाला लल्लाईन. आणि इथे आणि प्रत्यय जोडून
इंद्र इंद्राणी, मेहतर मेहतराणी, देवर देवराणी, मुघल मुघलानी आणि इथे नौकर नौकरानी, जेठ जेठानी, सेठ सेठानी, छत्री छत्राणी. तर याबद्दल बारवा बघा. कुछ स्त्रीलिंगवाची शब्दांना प्रत्यय जोडून पुल्लिंग जाणत आहे. मौसा मौसी, बनहोई बहनोई बहन, जिजा जिजी, नंदोई ननंद. तर याप्रमाणे असंही करून जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, भिन्न रूप वाले शब्दों का लिंग परिवर्तन, अलग रूपातून भिन्न रूपातून परिवर्तन करत आहे. पुल्लिंग स्त्रीलिंग, वीर वीरांगना, बेटा बहू, वर वधू, बैल गाय, सम्राट सामग्री, बादशाह बेगम, बुआ फूफा, युवक युवती, पिता माता, साहब बीब मेम, नर नारी मादा. आणि इथे कवी कवित्री, राजा राणी, विधुर विधवा, सास ससुर, नपुंसक बाज, भाई भाभी, पुरुष स्त्री, पती पत्नी, बाप माँ, साला सलहज, विद्यमान विदुषी. तर याप्रमाणे असं भिन्न रूपातून लिंग परिवर्तन होऊन जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, आता अपन 9वां पढ़णार आहे वचन परिवर्तन. काय बघणार आहे वचन परिवर्तन. शब्द के जिस रूप से एक या अनेक का बोध होता है उसे वचन कहते हैं. हिंदी में वचन को 2 वर्गों में बांटा जाता है. शब्दातून ज्या रूपातून एक किंवा अनेकचा बोध होऊन जात आहे त्यांना आपण वचन असंही म्हणतात. हिंदीतून वचन 2 वर्गातून विभाजित केलेले आहे. पहिला आहे एक वचन आणि दुसरा बहुवचन. लड़का गधा हीरा, लड़के गधे हीरे. तर याबद्दल वचन यांचं परिवर्तन आपण पाहणार आहे. बघा, हिंदी में शब्दों को वचन बदलने के प्रमुख नियम इस प्रकार है. हिंदी यातून शब्दातून वचन बदलण्याचे प्रमुख नियम या प्रकारे दिलेले आहेत. तर चला बघून घ्या. बघा, पुल्लिंग शब्दों के नियम. पुल्लिंग शब्द यांचे नियम. आ ते अंत होने वाली संज्ञा अंतिम आ ए में बदलकर. आ म्हणजे अंतमध्ये होणाऱ्या संज्ञा अंतिम ऐ मध्ये बदलून जात आहे. जसे घडा घडे, बेटा बेटे, लोटा लोटे, केला केले, चिता चिते, घोडा घोडे, बच्चा बच्चे, छाता छाते, कपड़ा कपड़े, लाड़का लाड़के, लड़का लड़के, गमला गमले, बूढ़ा बूढ़े. तर याबद्दल अपवाद निम्नलिखित शब्दों के साथ नियम नहीं चलता. संस्कृति के कुछ आ से अंत होने वाले पुल्लिंग शब्दों में भ्राता, राजा, पिता, देवता, अभिनेता, कर्ता, चंद्रमा आदि में. दूसरा, संबंधों की सूचना देने वाले शब्दों में माता, नाना, चाला, लाला इत्यादी प्रमाणे दिलेले जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, स्त्रीलिंग शब्दांचा नियम. अ ते अंत में होणाऱ्या स्त्रीलिंग संख्यांचे अंतिम नियम. एक वचन बहुवत. रात राते, बात बाते, आंख आंखें, सड़क सड़के, बहन बहने, झील झीले, कलम कलमे, नहर नहरे, दीवार दीवारे, पुस्तक आणि पुस्तके. तर याबद्दल अजून काय आहे. आकारांत स्त्रीलिंग मध्ये अंतिम आ येणारा जोडून. एक वचन बहुवचन. सभा सभाए, माता माताए, कन्या कन्याए, अध्यापिका अध्यापकाए, कथा कथाए, लता लताए आणि भावना भावनाए, महिला महिलाए. याबद्दल ई जोडून जात आहे अक्षरवाली अंतमध्ये या लावून. जसे जाती जातिया, नीति नीतिया, तिथि तिथिया, रीति रीतिया, पंक्ति पंक्तिया, निधी निधिया, राशी राशिया, समिती समितिया. तर याप्रमाणे इथे असंही दिलेले जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, अ से अंत होने वाली स्त्रीलिंग संज्ञाओं के अंतिम अ. तर याप्रमाणे बघून घ्या. नदीच्या नदिया होणार, राणीच्या राणिया, रोटीच्या रोटिया, लडकीच्या लडक्या, स्त्रीच्या स्त्रिया, सखीच्या सखिया, थालीचा थालिया, नारीचा नारिया. तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे. आता आपण इथे बघणार अंत ए होने वाली स्त्रीलिंग संज्ञाओं के अंतिम अ को ए करके. एक वचन बहुवचन. सेना सेनाए, धेनु धेनिये, ऋतु ऋतुए, माता माताए, कविता कविताए, लेखिका लेखिकाएं, बालिका बालिकाएं, गौ गौए, वधू वधुए, बहु बहुए, कथा कथाए, लता लताए, माला मालाए, अध्यापिका अध्यापिकाए. तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. या ते अंत होणाऱ्या संज्ञाचं बहुवचन बदलून ते अ जोडून जात आहे. जसं बुडियाचं बुडिया, गुडियाचं गुडिया, डिबियाचं डिबिया, चिडियाचं चिडिया, कुटियाचं कुटिया, चुहियाचं चुहिया आणि पुडियाचं पुडिया, कुतियाचं कुतिया. तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे. तर चला अजून बघून घ्या. तर आज आम्ही काय शिकलो. आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे शब्द संपदाचा हा लिंग परिवर्तन हा सगळं पाहिले आणि तुम्ही सगळं नीटप्रमाणे ऐकून घ्या आणि करून घ्या. जेव्हा तुम्ही करणार तेव्हाही समजणार आहे. कळलं हो. धन्यवाद.